दरम्यान कथित खिचडी घोटाळा प्रकरणी संदीप राऊतांवर काय आरोप आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। खिचडी पुरवठादारांनी मान्यतेपेक्षा कमी पुरवठा करून वाढीव बिलं सादर केली। वाढीव बिलं सादर करून बीएमसीची फसवणूक करण्यात आली। फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस कंपनीनं सुनील कदम उर्फ बालाच्या मदतीनं बीएमसीचं कंत्राट मिळवलं। कदमनं या कामासाठी सह्याद्री रिफ्रेशमेंट आणि स्नेहा कॅटरर्सला पाकिटं पुरवतील असं म्हटलं होतं। बीएमसीनं फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस कंपनीला 8,64,00,000 रुपये दिले असं सूरज चव्हाणांच्या रिमांड अर्जात माहिती आहे। सह्याद्री रिफ्रेशमेंटनं बीएमसी कडून मिळालेल्या पेमेंटचा काही भाग राऊत कुटुंबियांच्या खात्यात वळवल्याचा आरोप आहे। संजय राऊतांचा भाऊ संदीप राऊतांच्या खात्यात 6,25,000 रुपये ट्रान्सफर झाल्याचा आरोप आहे। काळा भाड्यानं दिल्यानंतर पैसे मिळाले असं उत्तर संदीप राऊतांनी पोलिसांना दिलं होतं। मुंबई पोलीस संदीप राऊतांच्या उत्तरावर समाधानी नसल्यानं ईडीकडून ही चौकशी सुरू आहे।